म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते. आमच्या शाळेत एक शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो. आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, ते एकच येत आहे आमच्या शाळेत, म्हणून आम्ही इथं आलोय. कशासाठी जिल्हा परिषद मध्ये आले होते? आमचं गाव मोताळा तालुक्यात उरा गाव आहे. आमच्या शाळेमध्ये 2 शिक्षक आम्हाला मंजूर आहे, म्हणजे आहे. तर सध्या एकच शिक्षक येऊन आला. तर जेव्हापासून शाळा उघडली त्या दिवसापासून एक शिक्षक दिसतच नाही. आम्ही म्हणजे विशेषतः आम्ही त्याचं तोंड पण पाहिलं नाही आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे ज्या दिवशी शाळा चालू झाली होती त्या दिवशी कलेक्टर साहेबांना आमच्या शाळेला भेट दिली होती. म्हणजे वास्तविक पाहता आमचं गाव सर्वात शेवटी जिल्ह्याच्या, तिथं कलेक्टर साहेब येऊन राहिले आणि आश्वासन सुद्धा देऊन जातात की तुमच्या शाळेमध्ये 2 शिक्षक आहे ते रेग्युलर येणार आहे आणि याच्या पुढे रेग्युलर चालणार आहे. पण त्याच दिवसापासून शाळेत एक शिक्षक गायब आहे. वास्तविक पाहता आम्ही त्यांचं तोंड पण पाहिलं नाही. आज मग सर्वांच्या मनात राग असून आम्ही 2-3 वेळा निवेदन देऊनही काही झालं नाही. आणि आज आमचं संपूर्ण गावानं असा विचार केला की चला आपण एकदा जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद इथं भेट देऊ आणि तिथं आपण जे काही निर्णय आहे ते घेऊ. तर सगळे विद्यार्थी पालकवर्ग सर्व हजर होते. आणि जिल्हा परिषद शिवोजी साहेब आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आजपासूनच जे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे शिक्षक ते आम्हाला रेग्युलर पाठवणार आहे.